नमस्कार. कुकिंग विथ आधी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तर हा व्हिडिओ कशासाठी बनतोय हे तुम्हाला कळलंच असेल. मकर संक्रांत जवळ येते, तर त्यासाठी आपण बघणार आहोत तिळगुळाचे लाडू. पण त्याआधी माझ्या व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन व्हिडिओचे अपडेट घेण्यासाठी माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला स्टार्ट करूया. तर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू आपण बनवूयात, पण त्याआधी आपण लाडवासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे आपण घेतलेले आहे पांढरे तीळ. इथे मी 1/2 किलो पांढरे तीळ वापरलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी चिक्कीचा गूळ घेतलेला आहे, तो सुद्धा आपण 1/2 किलो घेतलेला आहे. जेवढे तीळ तेवढाच तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहेत साधारण 150 ग्रॅम शेंगदाणे बघू शकताय, व्यवस्थित भाजून, जास्त बारीक पूड करायची नाही आहे, तर साधारण जाडसर असे त्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे साधारण मी 1.5 चमचा तूप घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपण पाणी वापरणार आहोत आणि इथे घेतलेली आहे आपण वेलची पूड. तुम्ही तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार वेलची पूडचा वापर करू शकता. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण कढई तापत ठेवलेली आहे आणि सर्वप्रथम आपण पांढरे तीळ जे आहेत तर ते भाजून घेणार आहोत. गॅस पूर्णपणे कमी ठेवायचा आहे आणि त्याच्यावर पांढरे तीळ खरपूस होईपर्यंत, म्हणजे थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण त्याला, हलकासा ब्राऊन कलर आला पाहिजे, तर तशा पद्धतीने आपण जे तीळ आहे तर ते भाजून घेऊया. काही फायदे पण आहेत, म्हणजे मी वाचल्या किंवा ऐकल्याप्रमाणे म्हणजे तीळ खाल्ल्याने स्किनचे जे प्रॉब्लेम असतात त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळतात, किंवा चेहऱ्यावर ग्लोईंग्स येण्यासाठी तीळ खाल्ले जातात. त्याचप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये गूळ पण वापरणार आहोत, कारण तीळ गुळाचे लाडू आहेत, त्यामुळे गूळ वापरणार. तर गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. सो हे लाडू नक्की खावेत या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये किंवा इतर दिवशी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, कारण हे लाडू शरीराला खूप चांगले, पौष्टिक आहेत. तर अशा तिळाचा कलर छान चेंज झालेला आहे, हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे, बघू शकता. सो अशा पद्धतीने आपल्याला तीळ भाजून घ्यायचे व्यवस्थित. अजून 1-2 मिनिटं भाजून घेऊया. साधारण संपूर्ण तीळ भाजण्यासाठी 9 ते 10 मिनिटं लागलेत मंद आचेवरती, आणि मस्त खरपूस वास पण सुटलाय तिळाचा आता. तर आता आपण हे एका बॉलमध्ये काढून घेऊया. त्याच्यानंतर पुन्हा आपण तीच कढई घेतली. कढई छान तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकूया आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे, गॅस हाय अजिबात करायचा नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा जो चिक्कीचा गूळ आहे तो आपण टाकूया. आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून गूळ लवकर वितळतो. पण थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत.
तर इथे आपण एकदा पाक चेक करूया. तर आपण इथे वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्यातला थोडासा पाक आपण ह्या पाण्यात टाकून बघूया. आपल्याला अंदाज येईल आपला पाक झाला आहे की नाही झाला आहे. अजून थोडा आपला पाक जेलीसारखा झाला आहे, म्हणजे अजून थोडा होणं गरजेचं आहे. तर आपण 1-2 मिनटं पुन्हा आपण त्याला शिजवून देऊया. तर आता या पाकामध्येच आपण वेलची पूड ॲड करणार आहोत. तर आपण एकदा पुन्हा पाक बघूया आपला. परफेक्ट. ते बघू शकते आपला पाक थोडासा सेट झालेला आहे व्यवस्थित. बघू शकताय आपला पाक एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. ओके. आता आपण जे सर्व जिन्नस आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. तर आपला पाक रेडी झाला आहे आणि आपण सगळे जे जिन्नस आहेत आपले तर ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये तीळ टाकून घेऊया. त्याच्यानंतर टाकूया शेंगदाणे आणि हे फास्टमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे लगेच, कारण ते गॅस बंद करायचा आहे आता आणि लगेच आपण ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत. आता आपण इथे लाडू वळायला घेऊया. तर सगळ्यात आधी आपण पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. त्यानंतर अलगद चमच्याने मिश्रण, खूप गरम असतं हे त्यामुळे चटके बसतात. आणि आता आकार वगैरे जास्त बघायचा नाही, कारण आधी करून घ्यायचे, नंतर सुद्धा त्याला तुम्ही आकार शेप देऊ शकता व्यवस्थित. मिश्रण चमच्याने घ्यायचा. प्रत्येक वेळेला थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा, जेणेकरून जास्त चटक्या बसत नाही. या प्लेटला मी ऑलरेडी तूप लावून घेतलं आहे थोडं. एक संघ लाडू आपण वळून घेऊया. याचा प्लेटच्या साह्याने सुद्धा तुम्ही असं हे करू शकता.
आणि पाण्याचा हात लावल्याने लाडू अजिबात खराब होत नाहीत, त्याच्यामुळे पाण्याचा हात तुम्ही लावू शकता. सो अशा पद्धतीने आपण लाडू वळून घेतलेले आहेत. मिश्रण खूप गरम असतं, तर थोडं हलकं थंड झालं आहे, त्यामुळे पटापट वळले जात आहेत. तर अशा प्रकारे आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत. ही तिळाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ह्या मकर संक्रांतीला अशा पद्धतीचे तिळाचे लाडू नक्की करून बघा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपला नेहमीच चमचमीत खा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.